लग्नाची पिढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव आता सिंधूला शोधायला जाणार आहे आणि या गोष्टीमुळे मधुपुरती चिंतातूर झालेली आहे. काही जरी झालं तरी राघवला सिंधूला शोधायला जाऊ द्यायचं नाही असं तिच्या मनामध्ये आहे. राघव आणि सिंधू कशाप्रकारे एकत्र आले होते आणि राघवने सिंधूला सांगून ठेवलेलं आहे की काही जरी झालं तरी मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. राघव त्या कृष्णावर पुरता भाळून गेलेला आहे ही गोष्ट मधूच्या लक्षात आलेली आहे. कृष्णाला शोधायला जर का राघव गेला तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. मला काहीही करून त्याला थांबवणं गरजेचं आहे असं ती स्वतःच्या मनाशी बोलत आहे. पण यासाठी कोणती युक्ती करावी ते मात्र तिला सुचत नाहीये. स्वतःच्या रूममध्ये ती इकडे तिकडे एरझाऱ्या मारत आहे. तिला काही कळत नाहीये. ती एका ठिकाणी स्वस्थ बसते आणि विचार करते की काय केलं पाहिजे. राघवला आपण कशाप्रकारे अडवू शकतो? राघवला आपण घरात कशाप्रकारे थांबवू शकतो? आणि तेव्हा मधूच्या डोक्यामध्ये एक घाणेरडा प्लॅन आलेला आहे. मधूला जेव्हा ती गोष्ट करावीशी वाटते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. राघव तिच्या रूमच्या बाहेरून चाललेला असतो आणि तेवढ्यात राघवला मधूच्या ओरडण्याचा आवाज येतो. नक्की काय झालं असेल हे पाहण्यासाठी राघव धावत पळत तिच्या रूमचा दरवाजा उघडून आतमध्ये पाहतो तर मधू पडलेली असते. मधूला उठता येत नाहीये ही गोष्ट त्याच्या लक्षात येते आणि तो धावत पळत तिच्या जवळ जातो. मधू, काय झालं? तेव्हा ती म्हणते की माझा पाय मुरगळला आहे. मला थोडंही उठता येत नाहीये. मला हलतासुद्धा येत नाहीये. राघव म्हणतो, ठीक आहे. काळजी करू नको, मी तुला उठवण्याचा प्रयत्न करतो. असं म्हणून तो तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. पण जी उठेल ती मधू कसली? मधू मुद्दाम उठत नाही. ती म्हणते, मला उचलून वर नेऊन ठेव. तेव्हा राघव तिला उचलतो आणि जवळच असलेल्या बेडवर तिला ठेवतो. मधूला जे हवं असतं तेच घडताना आपल्याला पाहायला मिळतं. राघव तिला म्हणतो, ठीक आहे, थांब, त्याला हात लावू नको, मी बघतो काय झाले ते. असं म्हणून तिचा पाय जो आहे तो हातात घेऊन दुखतंय का असं विचारतो आणि मधू हो दुखतंय असं सांगते. थांब, याची मुवमेंट होते का नाही ते आपण पाहूया म्हणून राघव तिचा पाय वर खाली करून पाहत असतो आणि मधू मात्र राघवकडे पाहत असते. तिला जे हवं आहे असं घडतंय त्या गोष्टीमुळे मधू खुश झालेली असते. राघव तिला विचारतो, मुवमेंट तर व्यवस्थित होते, दुखतंय का? तेव्हा मधू म्हणते, हो, मला खूप त्रास होतोय राघव. मला ना खूपच काळजी वाटायला लागली आहे. मला आता लवकर चालता येणार आहे की नाही तेच मला कळत नाही. राघव म्हणतो, नाही, असं काय होणार नाही. तू काळजी घे, मुरगळलेलं आहे, 1-2 दिवसात बरं वाटेल. मधू म्हणते, पण माझी काळजी घेणारं कोणच नाहीये. राघव म्हणतो, तू स्वतः तुझी काळजी घेतली पाहिजे. मधू राघवला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की तू माझी काळजी घेण्यासाठी थांबू शकत नाहीस का? आज कृष्णाला शोधायला जाणं एवढं गरजेचं आहे का? मला वाटतं की तू थांबावं. राघव म्हणतो, ते शक्य नाहीये, मला जाणं खूप गरजेचं आहे. तेव्हा मधू त्याला थांबवण्यासाठी म्हणते की माझं एक काम तरी करशील का? थोडंसं थांब, माझं ऐक तरी. असं म्हणून ती राघवला पुन्हा माघारी बोलवते आणि राघवला म्हणते, राघव, माझ्याजवळ बस, मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. राघवला खरं तर कृष्णाला शोधायला जायचं असतं, पण आता हिला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे असं ऐकून तो पुन्हा एकदा तिच्यासमोर बसतो आणि म्हणतो की ठीक आहे, पटकन बोल, मी मात्र जास्त वेळ थांबणार नाहीये. मधू म्हणते, हो. राघव, आज तू जे काही केलंय ना त्यामुळं मी खूपच हर्ट झाले आहे. राघव म्हणतो, मी असं काय केलंय? ते म्हणते, जरा आठव तू काय केलंयस ते. तू पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावर संशय घेतलास आणि तोही साधासुद्धा नाही, तर मी एक किडनॅपर आहे असा संशय तू माझ्यावर घेतलास आणि तेव्हा तू विसरून गेला की मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे. मी असं करू शकते का असा विचारसुद्धा तुझ्या मनात कसं काय नाही आला? राघवला तो क्षण आठवत असतो की जेव्हा स्केचरने तो तो स्केच तयार केलेला असतो आणि तेव्हा त्यामध्ये मधूचं चित्र आलेलं असतं. राघव म्हणतो, तो क्षणच तसा होता. जेव्हा मला तुझा चेहरा पाहायला मिळाला तेव्हा मला खूपच राग आला. कारण कोणत्याही नात्यापेक्षा माझ्यासाठी माझी ड्युटी फर्स्ट आहे आणि माझं कर्तव्य हेच फर्स्ट आहे. मधू म्हणते, ते सगळं मला मान्य आहे. माझ्या मैत्रीपेक्षा सुद्धा तुला तुझी ड्युटी प्रिय आहे हे मला माहीत आहे. पण त्या स्केचवरून तू डायरेक्ट माझ्यावर संशय घेतला यामुळे मला किती त्रास झाला हे तुला समजलं नाही का? राघव त्याबद्दल मधूची माफी मागतो. राघव म्हणतो,
तो क्षण तसा होता आणि त्या टायमाला मला असं वाटलं, की चित्र तुझं आहे आणि त्यामुळं मला राग आला. मधू म्हणते, "ठीक आहे. पण तेव्हा तुला राग आला होता, पण आता तर तुला राग आलेला नाहीये ना?" राघव आता उठलेला असतो आणि तो कृष्णाला शोधण्यासाठी निघालेला असतो. मधूने त्याचा हात पकडून धरलेला आहे आणि "थांब ना, मला अजून तुझ्याशी बोलायचं आहे. खरंच तुला कृष्णाला शोधायला जाणं गरजेचं आहे का? मला असं वाटतं, की कृष्णा आपल्या मैत्रीच्या मध्ये येतेय. तू तिला शोधायला जाणं गरजेचं नाहीये." असं म्हणून मधूने कृष्णाचा हात घट्ट पकडलेला असतो, पण ती घट्ट मिठी राघवने आता विस्कटून लावली आहे. राघवने तो हात झटकून लावलेला आहे आणि तो मधूला म्हणतो, की "कृष्णाला शोधायला जाणं किती गरजेचं आहे, हे तुला माहीत आहे. त्यामुळं तू मला अजिबात अडवू शकत नाहीस." राघव आता आपलं काहीच ऐकणार नाहीये, तेव्हा आता मधूने दुसरा फॉर्म्युला करायचा ठरवलेला आहे. बाहेर जाणाऱ्या राघवला पुन्हा एकदा मधूने थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. राघव मात्र तिचं काही ऐकत नाहीये. राघव स्पष्ट सांगतो, की आईसाठी मला कृष्णाला कसल्याही परिस्थितीत घरी आणणं गरजेचं आहे. राघव आता बाहेर निघून चाललेलाच असतो, तेवढ्यात मधूने दुसरा डाव खेळलेला आहे. मधू त्याला म्हणते, की "असं असेल तर माझं एक काम तुला करावं लागेल. माझ्यासाठी ज्यूस घेऊन येशील का?" असं म्हणून त्याला तिने किचनमध्ये पाठवलं आहे. इकडे गोदा आणि कृष्णा आलेले आहेत. गोदा कृष्णाची झोपेतून उठण्याची वाट पाहत आहे. कृष्णानं काहीच खाल्लेलं नाहीये. ती तिला झोपेतून उठवते आणि म्हणते, "कृष्णा लवकर उठ आणि काहीतरी खाऊन घे, कारण थोड्याच वेळात तुझा पोलिसवाला इथे येणार आहे आणि तो आला की आपल्याला त्याच्याबरोबर घरी जायचंय. तू जे काही करतेस ना, त्या सगळ्याला यश येवो हीच मी देवाकडे प्रार्थना करते. कारण तू तुझ्या मुलीला शोधण्यासाठी किती आटापिटा करते, जीवाला त्रास करून घेते, ते फक्त मला माहिती आहे." इकडे राघवने मधूसाठी ज्यूस आणलेला आहे आणि तिला तो ज्यूस देत असतो, तेव्हा मधू म्हणते, "मला खरं तर पाणी पण प्यायचं होतं. आता मलाच उठून जावं लागेल." तेव्हा राघव म्हणतो, "त्याची काही गरज नाहीये. तुला उठता येत नाहीये ही गोष्ट मला माहीत आहे. मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. सँडविच पण आणलेलं आहे, ते खा आणि ज्यूस पण पी." असं म्हणून राघव आता पाणी आणण्यासाठी किचनमध्ये निघून गेलेला असतो. राघव निघून गेलेला पाहून मधू मात्र एकदम उडी मारून उठते आणि पळत जाऊन तिच्या कपाटामध्ये असलेलं गुंगीचं औषध तिने बाहेर काढलेलं आहे. राघववर याचा उपयोग आपण करणार हे आता तिनं ठरवलेलं असतं. तिच्याजवळ असलेलं ते औषध आता तिने राघवच्या ज्यूसमध्ये मिक्स करायला सुरुवात केलेली असते. पटकन ज्यूसचा मग उघडला जातो आणि त्यामध्ये ते औषध उलटं करून टाकलं जातं आणि हलवून ते सर्व काही एकत्रही केलं जातं. राघव मात्र या सगळ्या गोष्टीपासून अनभिज्ञ आहे. मधूने त्याच्या विरोधात मोठी चाल चाललेली आहे. राघवला काही जरी झालं तरी कृष्णाकडे जाऊ द्यायचं नाही, हीच गोष्ट तिने चांगलीच डोक्यात ठेवलेली आहे. तेवढ्यात राघव पाण्याचा ग्लास घेऊन मधूकडे आलेला असतो आणि मधूने ज्यूसचा एक ग्लास भरलेला असतो. राघव पाण्याचा ग्लास मधूकडे देतो आणि म्हणतो, "हे काय, अजून तू सँडविचही खाल्लं नाही का?" तेव्हा मधू म्हणते, "अगोदर थोडंसं पाणी पिते आणि त्यानंतर मग खाते." आता राघव पुन्हा एकदा चाललेला असतो. पुन्हा एकदा मधूने त्याला जवळ बसण्यास सांगितलं आहे आणि "माझा ज्यूस संपेपर्यंत तरी माझ्याजवळ बस ना," असं ती राघवला म्हणते. राघव म्हणतो, "नाही, आता मला जाणं गरजेचं आहे." पण मधूच्या हट्टापुढे परत एकदा त्याला थांबावं लागतं. मधूने ज्यूसचा ग्लास भरून राघवकडे दिलेला आहे. राघवला ती म्हणते, "अगोदर तू हा ज्यूसचा ग्लास पी आणि तुला जिथे जायचंय तिकडे जा." राघव तो ग्लास तोंडाला लावतो, पण किंचित शंका आलेला राघव म्हणतो, की "नाही, पहिल्यांदा तू ज्यूस पिणं गरजेचं आहे." असं म्हणून तो ज्यूसचा ग्लास त्याने मधूकडे दिलेला आहे. आता तो ग्लास तिने हातात घेतलाय. आपण तो ज्यूसचा ग्लास प्यावा की न प्यावा असा प्रश्न तिला पडलेला आहे. कारण जर का आपण असं केलं तर आपला गेम आपल्यावरच उलटणार आहे, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. राघव मात्र तिचं काहीच ऐकत नसतो. तुला ज्यूस प्यावंच लागेल असा हट्ट आता त्याने धरलाय आणि मधूला ज्यूस पिण्याशिवाय काहीही पर्याय उरलेला नाहीये. मधू आता तो ज्यूस पित असते, पण तेवढ्यात ती राघवला म्हणते, "मी पितच आहे, तू देखील पी ना." असं म्हणून राघवला सुद्धा तिने एक ग्लासमध्ये ज्यूस घेण्यास सांगितलं आहे आणि राघवला पण ज्यूस पिण्यासाठी सांगितलेलं आहे. राघवने देखील लगेच ग्लास भरून ज्यूस गटागट पिऊन टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो.
मधू आणि राघव दोघांनीही तो गुंगी येणारा ज्यूसचा ग्लास खतम केलेला आहे आणि आता मधू राघवकडे एकटक पाहत आहे. मधू तिच्या गेममध्ये सक्सेस झालेली आहे, पण राघवने देखील तोच ज्यूसचा ग्लास तिला पाजून तिचा गेम हाणून पाडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. मधू वाट पाहतीये की राघववर या सर्वांचा असर होणार आहे की नाही. इकडे कृष्णा झोपलेलीच आहे आणि गोदा मात्र तिच्याकडेनं फिरत आहे. कृष्णा, अगं लवकर उठ, आता पोलीसवाला येईल, आपल्याला तिकडं जायचं आहे, असं ती बोलत आहे. पण कृष्णा मात्र उठत नाहीये. तेव्हा गोदा म्हणते की असं असेल तर आता मलाच तिकडं जाऊन यायला पाहिजे. तुझा पोलीसवाला नक्की का आलेला नाही ते मला पाहून येणं गरजेचं आहे. कारण ती मधू काही करू शकते आणि त्याला तिकडेच थांबवू शकते. त्यामुळं मी स्वतःच तिकडं जाऊन बघू का? कारण तिच्या कोणत्याही चालीमध्ये जर का राघव अडकला तर आपल्याला चालणार नाही. इकडे गुंगीच्या औषधाने परिणाम दाखवण्यास सुरुवात केलेली आहे. राघववर त्या गोष्टीचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मधूवर देखील त्या औषधाचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मधूने राघवला स्वतःच्या जवळ ओढलेलं आहे. मधू राघवच्या गळ्यामध्ये हात टाकून त्याच्याजवळ थांबून त्याला गोड गोड बोलत आहे. राघव मात्र मागं सरकण्याचा प्रयत्न करतोय, पण मधू मात्र त्याला कसलंच सोडत नाहीये. ती त्याचा हात स्वतःच्या गळ्यामध्ये घेऊन त्याला डान्ससाठी इन्व्हाइट करत आहे आणि त्याच्याबरोबर डान्स देखील करताना आपल्याला पाहायला मिळते. मधू राघवचा फोन देखील स्विच ऑफ करून टाकते. आता तू कुठेही जायचं नाहीये. आजची रात्र, आजचा दिवस हे फक्त आपल्यासाठी असणार आहे. लेट्स एन्जॉय द मोमेंट असं म्हणून ती राघवच्या अक्षरशः गळ्यात पडलेली आहे. राघव देखील थोड्याच वेळात रोमॅन्टिक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. राघव मधूला स्वतःच्या जवळ घेतोय आणि तो देखील तिच्याबरोबर डान्स करायला सुरुवात करत आहे. रोमॅन्टिक झालेला राघव पाहून मधू मात्र अगदी एक्साईट झालेले आहे. तिला सुरुवातीचे काही क्षण आठवत आहेत की जेव्हा राघवला तिने पाहिलं होतं आणि राघव तिच्याबरोबर डान्स करत होता. मधू आता एकदम खुश झालेली आहे. हा क्षण, याचीच तर आपण वाट पाहत होतो, असंच ती मनात म्हणत आहे. राघव आपल्या मिठीत असाच आयुष्यभर असला पाहिजे असं देखील तिला वाटत आहे. आणि तेव्हा राघवने तिचा चेहरा आपल्या हातामध्ये घेऊन राघव तिच्याशी बोलत आहे आणि तो तिला म्हणतो की किती दिवस झालं मी याच क्षणाची वाट पाहत होतो. मला हेच तर पाहिजे होतं असं म्हणून त्याने मधूचा चेहरा हातात धरून आय लव्ह यू सिंधू असं म्हणलेलं आहे आणि तेव्हा मधूचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मधू आणि राघव एकमेकाच्या मिठीत आहेत आणि तेव्हा गोदा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. रूम उघडून जेव्हा ती आतमध्ये पाहते तेव्हा तिला धक्का देणारं मोठं चित्र समोर दिसतं. सिंधूच्या गैरहजेरीमध्ये राघव मधूच्या मिठीत आहे या गोष्टीने गोदापुरती हादरून गेलेली आहे. गोदा तशीच माघारी फिरलेली आहे आणि ती सिंधूकडे आलेली आहे आणि ती सिंधूला झालेला सगळा प्रकार सांगत आहे. यामुळे सिंधूला देखील मोठा धक्काच बसलाय. पण सिंधू म्हणते की हे सगळं काही मधूने केलेला प्लॅन असू शकतो. आपल्याला आता काही जरी झालं तरी खचून चालणार नाही. आपल्याला सायलीला शोधायचं आहे. मधूच्या प्रत्येक गोष्टीचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. मधूचा बदला घेण्यासाठी सिंधूच्या डोक्यामध्ये जबरदस्त प्लॅन सुरू आहेत आणि तीच गोष्ट ती गोदाशी बोलत आहे. तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि सिंधू दरवाजा उघडते. दरवाजा उघडून पाहते तर बाहेर राघव आलेला आहे. राघवला पाहून सिंधूला खरं तर आनंद होतो, पण आता झालेल्या प्रकारामुळे सिंधू राघवला माफ करेल का? का मधूचं ते कारस्थान होतं हे तिच्या लक्षात येईल, ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.